नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आवडीमध्ये स्वागत आहे. भारतीय सैन्य दलामध्ये आता पदभरती निघालेली आहे. पदसंख्या असणार 381. लागताच तुम्हाला 56,100 पासून ते 1,77,500 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. यामध्ये तुमची कोणती ॲप्लिकेशन फी नसणार, त्यामुळे सर्व जणांनीच येथे अप्लाय करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये नक्की बघा. जर तुम्ही अजूनपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जरूर नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यानुसार लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा. कमेंटमध्ये मला नक्कीच तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझ्या व्हिडिओ बघतात, कारण की त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहील. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. तर बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. सर्वप्रथम जी तुम्हाला जाहिरात दिसत आहे ती मेन करता आहे आणि जी मी आता दाखवत आहे ती वुमन करता येथे वेकेन्सीज असणार. तर चला बघा, पहिल्यांदा मेन करता कोणकोणत्या वेकेन्सी इथे दिसतात. तर बघा, सर्वप्रथम ही पदभरती निघालेली आहे इंडियन आर्मी अंतर्गत. एंट्री नेम असणार आहे तुमचं 67 शॉर्ट सर्व्हिस कम्युनिकेशन टेक्निकल मेन अँड वुमन ही वेकेन्सी असणार. टोटल नंबर ऑफ वेकेन्सी 381 असणार आहे. तुमचं जॉब लोकेशन हे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे आणि ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. मेन करता बघा किती जागा रिक्त असणार, 350 या जागा असणार आहेत. बघा यामध्ये कोणकोणते पोस्ट असणार आहेत. तर सर्वप्रथम इंजिनिअरिंग स्ट्रीम करता सिव्हिल 75 वेकेन्सी रिक्त असतात, ज्याने जे इंजिनिअरिंग कंप्लीट केले. कम्प्युटर सायन्स ज्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केली त्यांच्यासाठी 60 जागा. इलेक्ट्रिकल 33 जागा. इलेक्ट्रॉनिक्स 64 जागा रिक्तात. मेकॅनिकल 101. त्यानंतर मग इंजिनिअरिंग स्ट्रीम 17 जागा, अशा मिळून 350 जागा येथे रिक्त असणार आहेत. बघा आता वुमन करता किती जागा रिक्त असणार आहेत. SSW टेक्निकल वुमन करता येथे 31 जागा रिक्त असणार आहेत. बघा सिव्हिल ज्यांनी कंप्लीट केले आहे इंजिनिअर त्यांच्यासाठी 7 जागा. कम्प्युटर सायन्स 4 जागा. इलेक्ट्रॉनिकल 3 जागा. इलेक्ट्रॉनिक्स 6 जागा. मेकॅनिकल 9 जागा आणि टोटल जनरल टेक्निकल 29 जागा. विंडो ऑफ डिफेन्स पर्सनल टेक्निकल 1 जागा आणि विंडो ऑफ डिफेन्स पर्सनल नॉन टेक्निकल 1 जागा, अशा मिळून 31 जागा रिक्त असणार आहे. बघा तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. बघा फॉर SSC टेक्निकल मेन अँड वुमन करता तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे, फक्त टेक्निकल करता. आणि फॉर विंडो ऑफ डिफेन्स पर्सनल SSCW नॉन टेक्निकल करता तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. SSCW इन टेक्निकल यामध्ये तुमचं बी टेक्निकल मध्ये तुमचं इंजिनिअरिंग स्ट्रीम असणे आवश्यक असणार आहे. बघा एज लिमिट काय असणार आहे, तुम्हाला 20 ते 27 वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे. आणि फॉर विंडो ऑफ डिफेन्स पर्सनल करता तुमचं मॅक्झिमम 35 इयर तुम्हाला येथे कन्सेशन भेटणार आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला पर मंथ सॅलरी किती भेटणार आहे. तर पर मंथ सॅलरी तुम्हाला 56,100 पासून ते 1,77,500 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. बघा ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुमची येथे कोणतीही ॲप्लिकेशन फी घेतली जाणार नाही आहे. बघा असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि हे तुमच्यामध्ये डॉक्युमेंट असणार आहेत. बघा आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे. येथे मेन आणि वुमन करता दोन्ही डेट वेगळ्या असणार आहेत. ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही मेन करता 7 जानेवारी 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 5 फेब्रुवारी 2026 असणार आहे. वुमन करता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 6 जानेवारी 2026 असणार आहे आणि ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 4 फेब्रुवारी 2026 असणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक, नोटिफिकेशन लिंक दिलेली आहे. जे कोणी पण यासाठी पात्र असणार त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा.